घरात या 5 वस्तू रिकाम्या ठेवल्या तर पैसा कधीच हातात टिकत नाही. या रिकाम्या वस्तू घरात ठेवल्याने माणूस गरीब होतो. जाणून घ्या वास्तुनियम. या 5 वस्तू कधीच ठेवू नका रिकाम्या, तरच होईल लक्ष्मीची कृपा. त्या कोणत्या 5 वस्तू आहेत यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओतील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. घरात काही गोष्टी अशा असतात ज्या कधीही रिकाम्या ठेवू नयेत. या गोष्टी रिकाम्या ठेवल्याने जीवनाच्या प्रगतीत नेहमीच अडथळा येतो. या गोष्टीबद्दल जाणून घेऊया. जर तुमचे चांगले दिवस अचानक हळूहळू वाईट दिवसात बदलत असतील तर तुमच्या घरातील काही गोष्टीकडे नक्कीच लक्ष द्या. अनेकदा घरात काही गोष्टी अशा असतात ज्या रिकाम्या ठेवल्या तर त्याचे जीवनावर वाईट परिणाम होऊ लागतात. वास्तुशास्त्र आणि शास्त्रीय मान्यतेनुसार घरात ठेवलेल्या रिकाम्या वस्तूंचा तुमच्या प्रगतीवर विपरीत परिणाम होतो. अनेक वेळा लहान सहान गोष्टीमुळे माणसांचं नशीब पालटतं आणि हळूहळू गरिबीकडे वाटचाल होते. या गोष्टीमुळे आयुष्यात नकारात्मकता येते आणि एकामागून एक नवीन समस्या येऊ लागतात. त्यामुळे कुटुंबाच्या विकासासाठी आणि भाग्यवृद्धीसाठी 5 गोष्टी घरात कधीही रिकामे ठेवू नयेत. धान्याचे डबे. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये अन्नधान्य भरलेले डबे कधीही रिकामे ठेवू नये. जर ते रिकामे होत असेल तर त्यापूर्वी ते भरा, जेणेकरून ते तुमच्या वाढीमध्ये अडथळा बनणार नाही. भरलेले धान्याचं भांडार जीवनात सकारात्मक ऊर्जा आणते आणि तुमची समृद्धी वाढवते. तसेच दररोज देवी अन्नपूर्णेची दररोज पूजा करा. यामुळे घरातील भांडार कधीच रिकामं राहत नाही. बाथरूममध्ये रिकामी बादली. वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये रिकामी बादली कधीही ठेवू नये. बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा येते, ज्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जरी तुम्ही बादली वापरत नसाल तर ती नेहमी पाण्याने भरून ठेवा. तसेच काळी किंवा तुटलेली बादली वापरू नका, हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. अंघोळीसाठी निळी बादली वापरा. बादली वापरल्यावर त्यात पाणी भरा आणि रिकामी ठेवू नका. पूजेच्या खोलीत पाण्याचं भांडं रिकामी ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार पूजा खोलीत ठेवलेली पाण्याची भांडी कधीही रिकामी ठेवू नये. पूजा केल्यानंतर भांडे पाण्याने भरा आणि त्यात थोडे गंगाजल आणि तुळशीची पानं टाका. देवालाही तहान लागते अशी श्रद्धा आहे. पाण्याने भरलेली भांडी पूजेच्या खोलीत ठेवल्यास देवाला तहान लागत नाही आणि देव तृप्त राहतो. यामुळे घरात सुख समृद्धी टिकून राहते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित राहते. त्याचवेळी रिकाम्या पाण्याच्या पात्राचा जीवनावर नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे एखाद्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. तिजोरी कधीही रिकामी ठेवू नका. तिजोरी किंवा पर्स कधीही रिकामी नसावी, हे नेहमी लक्षात ठेवा. तिजोरीत किंवा पर्समध्ये थोडे पैसे नेहमी ठेवावेत. रिकामी तिजोरी किंवा पाकिट माणसाला गरिबीकडे नेतात. त्यामुळे तिजोरी किंवा पर्समध्ये काही पैसे असलेच पाहिजे, हे ध्यानात ठेवलं पाहिजे. ते एकाच वेळी पूर्णपणे रिकामी करू नका. अपशब्द वापरू नका. आपल्या समृद्धीमध्ये भाषेला खूप महत्त्वाचे स्थान आहे. म्हणूनच जिभेवर ताबा ठेवा, म्हणजेच कोणाचाही अपमान करू नका. घरातील मोठ्यांना अशा गोष्टी बोलू नका ज्यामुळे त्यांना मानसिक त्रास होईल. असे केल्याने लक्ष्मी देवीला राग येतो आणि ती आपला मार्ग बदलते. म्हणूनच घरातील मोठ्यांचा कधीही अनादर करू नका. या गोष्टी सदैव ध्यानात ठेवाव्यात की कर्म, शब्द आणि मनाने कोणाचाही अपमान होऊ नये. मित्रमैत्रिणींनी व्हिडिओतील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.